उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। जनविकास शिक्षण संस्थेत अवतरली पंढरी। बाल वारकऱ्यांनी विठू नामाचा गजर करीत दिंडी काढून रिंगण सोहळा केला साजरा। आषाढी एकादशी व जालना येथील आनंदी स्वामी यात्रेच्या पूर्वसंध्येला भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्थेच्या शाळेतील बालगोपालांनी विठ्ठल रुक्मिणी आणि वारकऱ्यांची वेशभूषा करीत हातात पताका झेंडे घेत विठू नामाचा गजर करीत टाळ मृदंगाच्या तालावर पावली खेळत दिंडी काढत शाळेतील मैदानावर रिंगण सादर केले। यामुळे शाळेच्या मैदानावर जणू पंढरपूरच अवतरल्याचा प्रत्यय आला। जनविकास शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या परंपरेचे व संस्कृतीचे दर्शन घडवले। आषाढी एकादशी निमित्त पंढरीची प्रतिकात्मक दिंडी वारी व रिंगण सोहळा साजरा केला। यावेळी जिवंत अश्वाने रिंगणात गोलाकार चक्कर मारतच टाळ्यांचा कडकडाट व बोला पुंडलिकी वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नामाचा गजर करण्यात आला। या सोहळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांकडून अवैध गर्भलिंग निदान या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले। या रिंगण सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कोषाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सौ मंजुषा देशमुख, प्राचार्य विशाल इंगळे, काकासाहेब ढवळे, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ यांच्यासह संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।